आणि हा आहे तुमच्यासाठीचा तिसरा प्रश्न। महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 बैल, पर्याय क्रमांक 2 शेकरू, पर्याय क्रमांक 3 सांबर, पर्याय क्रमांक 4 बिबट्या। तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत। रोहित काय वाटतंय तुम्हाला? बैल। आणि महेशजी? शेकरू। का बरं? मी वाचलेलं आहे। ठीक आहे। आणि डॉक्टर? शेकरू वाचलंय। शेकरू या प्राण्याला पाहिलेलं नाही अजून कधी। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शेकरू। शेकरू म्हणजे खारीचीच एक जात आहे। खारीपेक्षा मोठा। खारीपेक्षा मोठा, थोडा मोठा। आणि नशिबाचा कौल आजमावण्याची संधी मिळते महेशजी तुम्हाला। तुमच्या आणि विश्वासजींच्या वेळेत अगदी 1 सेकंदाचा फरक होता। अच्छा। नशिबाचा कौल काय वाटतंय तुम्हाला? नशिबाबद्दल काय विश्वास आहे? हो, विश्वास आहे। म्हणजे चांगला वाईट काय? नाही, चांगलंच। सांगा बरं काय? जशी आता ही जी कॉम्पिटिशन तुम्ही ठेवली तशीच झी सिनेमावर, जसं आता झीचा आणि आपला थोडासा ऋणानुबंध जमला असं मला वाटतं। चांगला आहे। कारण झी सिनेमावर एक कॉन्टेस्ट होती जवळजवळ 2003-2004 साली। ती कॉन्टेस्ट सुद्धा मी लेखी पत्र पाडून ती केली आणि त्यात मला भारतातून 8 लोक निवडले गेले। त्यात मी सुद्धा एक निवडला गेलो आणि मला ते बक्षीस मिळालं होतं 5 स्टार हॉटेलमध्ये 3 दिवस 4 रात्र। अरे वा, क्या बात आहे। झीच्या ऋणानुबंध आहेत आणि असेच राहू द्यावा ही परमेश्वर आणखी दृढ आमचे पण नाही, तुमचे पण होतील। आता तुम्ही आलात ना इकडे, आता सुरू झालेत। त्यांनी आधीचे सांगितले ते सगळे। आणि एकटेच गेला होता का तुम्ही तिकडे? नाही, मी, माझी पत्नी आणि माझी मुलगी। त्यावेळेस मुलगा नव्हता, त्यामुळे मुलगी 2 वर्षाची होती तेव्हा गेलो। सेकंड हनीमून असंच म्हणा। दोन्ही दृष्टीने अनुभवी खेळाडू। दोन्ही दृष्टीने। वयाने ते आहेत दोघे, मी छोटा आहे। ठीक आहे। ही 4 पानं आहेत। हे तुमचं पान काय वाटते काय येईल? प्लस्टन यावा अशी अपेक्षा आहे। कदाचित खेचा 10 आलं तर कधी वजा 10 येऊ शकतं, कदाचित वजा 10 येऊ शकतं, पण खेचा 10 आलं तर काय करणार? आता दोघेही मोठे आहेत तुम्ही सांगितलंय। हो हो, म्हणजे सगळ्यात मोठे आहे त्यांचे घेऊ ना, कारण ते सगळ्यात मोठे। त्यांचा अधिकार चांगला आहे की लहानाला काहीतरी द्यावा, म्हणून ते देतील अशी अपेक्षा। धन्यवाद। आणि तुमच्या नशिबाचा कौल आहे खेचा 10। आता तुम्ही ठरवा। त्यांनी तुम्हाला एवढं उदार हस्ते दिलंय, तुम्ही ठरवा कोणाचे खेचायचे तुम्हाला। यांचे उदाहरण दिले तर मग खेचावं लागेल, म्हणजे घ्यावाच लागेल। खेचवण्यापेक्षा द्या। जरूर। धन्यवाद। ठीक आहे, तुमच्या खात्यात 10% जमा झालेले। याबरोबर महेशजींच्या खात्यात आहेत 30% आणि रोहितजी आणि डॉक्टरांच्या खात्यात आहेत 20-20%। आता चौथ्या प्रश्नाबरोबर 2 नियमांची भर पडणार आहे। पहिला नियम आहे वजा 10, म्हणजे जर तुम्ही उत्तर चुकीचं दिलं तर तुमच्या खात्यातून 10% वजा होतील। आणि दुसरा नियम, जर सलग 2 उत्तरं चुकीची आली तर तुम्हाला हा खेळ इथे सोडावा लागेल। तेव्हा आता जरा जपून खेळा। आणि हा आहे तुमच्यासाठीचा चौथा प्रश्न। अमिताभ बच्चन यांनी कोणत्या चित्रपटात पहिल्यांदा दुहेरी भूमिका साकारली? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 बन्सी बिरजू, पर्याय क्रमांक 2 संजोग, पर्याय क्रमांक 3 बंधे हाथ, पर्याय क्रमांक 4 प्यार की कहानी। तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत। काय उत्तर दिलंय रोहितजी? बन्सी बिरजू। खात्री आहे तुम्हाला? नाही। महेशजी? मी संजोग दिलं। पाहिला हा सिनेमा? थोडा आठवतो। आणि डॉक्टर? बन्सी बिरजू।
खात्री नाही. खात्री नाही. अजिबात. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बंधे हात. तुमच्या तिघांच्याही खात्यातून 10% वजा झालेले आहेत. सलग दुसरं उत्तर जर चुकलं तर हा खेळ सोडावा लागेल प्लीज. आणि आता नशिबाचा कौल आहे पुन्हा एकदा. महेशजी, मगाशी तुम्ही म्हणालात ते स्टॅम्प वगैरे तिथे हो, हो. छापले जातात आणि पोस्टाचे कार्ड्स आणि इनलँड लेटर्स वगैरे असं पण छापलं जातं का संपूर्ण तिकडे? तेच पोस्टल जी स्टेशनरी आपण बघतो हा. ती संपूर्ण त्या ठिकाणी आमच्याकडे प्रिंट होती. परंतु आता कालाच्या ओघाने SMS किंवा मोबाईलचा अति वापर असल्यामुळे पोस्ट कार्ड किंवा एनव्हलप सारखे इनलँड लेटर सारखे हे त्याच्यावर प्रकार परिणाम झालाय? हो निश्चित 100% परिणाम झाला. त्याची जी बाहेरची डिमांड असते ती फार कमी झाली. कालाय तस्मय नम असं म्हणून. हो, आपण पूर्वी असं म्हणायचो, म्हणजे डॉक्टर माझ्याशी सहमत असतील की पोचल्यानंतर पत्र पाठव, आता पोचल्यानंतर SMS कर किंवा मिस कॉल दे. मिस कॉल दे, मिस कॉल दे. SMS पण नको, फक्त मिस कॉल दे बस. मिस कॉल दे असं हो, असतं. खरंय. yes. नाही मग आपण बरंच काही गमावलंय असं वाटत नाही का हो, तुम्हाला? निश्चित निश्चित. मला वाटतं मी ऑडियन्सला विचारेन, आपल्या प्रेक्षकांना, की तुम्ही शेवटचं पत्र कधी पाठवलं होतं तेवढं जरा आठवा. आणि जर नाहीच आठवलं तर पुढचं एखादं पत्र पाठवा. ठीक आहे. आणि आता 5वा प्रश्न, नशिबाचा कौल. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 5वा प्रश्न. मुंबई शहर कोणत्या बेटांवर वसलेलं आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 वेलिंग्टन, पर्याय क्रमांक 2 सेंटिनल, पर्याय क्रमांक 3 सालसेट, पर्याय क्रमांक 4 मिनिकॉय. तिघांची उत्तर डिपॉझिट झालेली आहेत. डॉक्टर, काय उत्तर दिले तुम्ही? सेंटिनल. खात्री आहे तुम्हाला? अजिबात नाही. आणि महेशजी? मी विलिंग्टनला केलं. विलिंग्टन. खात्री नाही. आणि रोहितजी? सालसेट. तुम्हाला खात्री आहे? नाही. तिघांनी 3 उत्तर दिलेली आहेत. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सालसेट. आपल्याला माहितीच आहे, मुंबई ही बेटांची बनलेली आहे. 7 बेटं होती. हो. आणि ही सगळी बेटं सालसेट बेटं म्हणून ओळखली जातात. आणि सलग 2 उत्तर चुकल्यामुळे तुम्हा दोघांनाही एकाच वेळी हा खेळ इथेच सोडावा लागतो. मला खरं तर तुमच्याशी अजून गप्पा मारायला आवडल्या असत्या. आम्हाला पण. इथे तुम्ही अजून खेळावं अशी माझी खूप इच्छा होती, पण खेळाच्या नियमांप्रमाणे तुम्हाला हा खेळ आता इथे अर्धवट सोडून जावा लागतो. काही हरकत नाही. थँक्यू. तुम्हाला भेटायला मिळालं हेच. थँक्यू. रोहितजी, कसं वाटतंय आता? नाही बरोबर वाटलं. नाही वाटत आहे बरोबर? नाही. पण तरीही तुम्ही आता ठरलेले आहात आमचे नंबर 1. अभिनंदन. थँक्यू. पण हा नशिबाच्या कौलाचा प्रश्न होता आणि तुम्ही एकट्यानेच बरोबर उत्तर दिलंय, त्यामुळे नशिबाचा कौल आजमावण्याची संधी तुम्हाला मिळते. नशिबाच्या कौलासाठी नशीब साथ देईल. आजपर्यंत तरी दिलंय. काही असा खास अनुभव? एक कार ऍक्सिडेंट मध्ये टोटल लॉस झाली. मीच वाचलो त्यामध्ये. डंपरनं डायरेक्ट हेड ऑन केलं मला. अरे बापरे. नशिबानं वाचलो. सीट बेल्ट लावलेला म्हणून. ती एक चांगली सवय मला. एकटेच होतात का? एकटाच होतो. माझ्याबरोबर एक मित्र पण होता. त्याला काय फारसं लागलं नाही.
त्यानं पण बेल्ट लावलेला आणि त्या सीट बेल्टमुळेच मी वाचलो. आणि माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही गावातून बाहेर जरी पडणार असाल तर तुम्ही सीट बेल्टचा वापर करा. मुंबईत हे पुन्हा अगदी, नशीबच. काटेकोर नियमाची अंमलबजावणी होते की बेल्ट लावलाच पाहिजे. ठीक आहे, ही आहेत तुमच्यासाठीची 3 पानं. आता काय वाटतंय? पुन्हा नशीब काय काय असेल ते असेल. आणि तुमच्या नशिबाचा कौल आहे -10. त्यामुळे तुमच्या खात्यातून आता 10% वजा झालेले आहेत. तुम्ही आमचे नंबर 1 आहातच. त्यामुळे तुमच्या पुढे 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय, आत्ता तुमच्या खात्यात जितके आहेत त्याच्या अर्धे घेऊन तुम्ही हा खेळ सोडू शकताय, किंवा तुम्ही पुढे खेळू शकताय. मी पुढे खेळेल. पुढे खेळताय. हो. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 6वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या लेखिकेचे खमंग हे पुस्तक प्रसिद्ध आहे? पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 सुनीताबाई देशपांडे, पर्याय क्रमांक 2 दुर्गाबाई भागवत, पर्याय क्रमांक 3 सरोजिनी वैद्य आणि पर्याय क्रमांक 4 सरिताबाई पदकी. कशात गोंधळ आहे तुमचा? कुठल्या पर्यायांमध्ये? दुर्गाबाई भागवत आणि सरिताबाई पदकी या 2 मध्ये माझा गोंधळ आहे. काय उत्तर द्याल मग? मी सरिताबाई पदकी. आपण बघूया या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे. थोडंसं टेन्शन असंच होल्ड करा. आणि रोहितजीने उत्तर दिलेलं होतं पर्याय क्रमांक 4 सरिताबाई पदकी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुर्गाबाई भागवत. ज्येष्ठ लेखिका दुर्गाबाई भागवत यांनी गावोगावच्या पाककृतींचं संशोधन करून त्याच्यावर खमंग हे पुस्तक लिहिलं. तुम्ही या 2 पर्यायांमध्येच गोंधळला होतात. हो. ठीक आहे, खेळ आहे, खेळात हार जीत ही व्हायचीच. पण तुम्ही अजूनही खेळात आहात, कारण तुमचं हे एकच उत्तर चुकलंय, पहिलं उत्तर चुकलंय. हो. पुढे खेळणार, कारण आता सलग दुसरं उत्तर चुकलं तर तुम्हाला जावंच लागेल. आणि आता गेलो तर काहीच मिळणार नाही. काहीच मिळणार नाही. मग त्याच्यापेक्षा खेळलेलं बरं. मी तुम्हाला हेच सांगेन, तुम्ही खेळलेलंच बरं. आणि हा 7वा प्रश्न आहे, म्हणजे पुन्हा नशिबाचा कौल. याचं जर तुम्ही योग्य उत्तर दिलं तर 10% तुमच्या खात्यात वाढतील. आणि आता 10% आणखीन वाढतील. कारण -10 गेले, स्नॅच बरोबर गेले. आहे. बघा, 20% वाढायची संधी आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खूप विचारपूर्वक शांततेने द्या. ठीक आहे? आणि हा आहे तुमच्यासाठीचा 7वा प्रश्न. शल्यतंत्र आणि उत्तरतंत्र हे कोणत्या आरोग्य संहितेचे 2 भाग आहेत? पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 चरक संहिता, पर्याय क्रमांक 2 सुश्रुत संहिता, पर्याय क्रमांक 3 धन्वंतरी संहिता आणि पर्याय क्रमांक 4 भृगु संहिता. काय उत्तर दिले रोहितजी? सुश्रुत संहिता. खात्री आहे तुम्हाला याची? हो, कारण माझ्या वाचनात असं आलंय की सुश्रुत यांनी पहिलं ऑपरेशन सुश्रुतनी केले. आणि शल्य आणि उत्तरतंत्र हे माझ्या अंदाजानं याच संहितेमध्ये, म्हणजे ऑपरेशनच्या संहितेमध्ये येतं. बर, विचारूया मामांना. मामा, योग्य उत्तर काय आहे? तुम्ही जर धन्वंतरी संहिता दिलं असतं तर ते उत्तर चुकीचं होतं. पर्याय क्रमांक 2 सुश्रुत संहिता. तुमच्या खात्यात आता आहेत 20%. आणि अर्थात नशिबाचा कौल धरूनच 20% आहेत, कारण तसंही -10 आणि गेलेलेच आहेत. ठीक आहे? येस.